4 वार्डांचा एक प्रभाग आहे. शक्तिशाली माणसं लागतील. एखादा जरी वीक असला तरी त्या 3 शिटा या डोक्यात येते. धरून 4 जरा सर्वे करावं लागेल. चांगली माणसं काढावी लागतील. लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील. आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही. आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. मुख्यमंत्री महोदयांनी परवा सांगितलेलं आहे. आणि तिन्ही पक्षावर आम्ही म्हणजे एकमेकांवर टीका करायची नाही. आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचं. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा पडकवायचा. शहरात तुमची लढत दोस्ताबरोबर मैत्री नाही, ठीक आहे सर. सरळ डायरेक्ट. कारण 10 वर्ष तुम्ही एकत्र होता. 15 वर्ष एकत्र होता. अशी 20 वर्ष आम्ही सत्तेत आहोत. आता डायरेक्ट फाईट. या निवडणुकीत कसलंही कॉम्प्रोमाइज नाही. हातचं न लागता माझ्या स्वभावाप्रमाणे. तर ते नवीन कृषी साहेबांनी कारखाना चांगला चालवलेला आहे. बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे. युवा आहे. त्यांना अजूनही जिल्हा पातळीवरचं चांगलं पद नाही आहे. मोठ्या झाडाच्या सावलीत अद्याप प्रत्यक्ष करावे. तर थोडंसं ते सर्वमान्य नाव नाही. ते अद्याप प्रत्यक्ष करावे लागेल. त्याला सर्वमान्यांचा प्रश्नच नाही. रेसमध्ये घोडा सोडला तर रेसमध्ये येईल ना. रेसमध्ये घोडा सोडलेला आहे आपण. नाही, तुम्ही सोडायला पाहिजे असं कार्यकर्त्यांची मागणी आहे. रेसमध्ये घोडा असं आम्ही ऐकले. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला एक हिंदी दोघांनी जास्त कळते म्हणून नेता केला गेला. मग एकदा नेता केला आहे. हिंदी दोघांनी त्याच्यावर जास्त मला कळते. तर मला ऐकायचं नाही. काँग्रेसमध्ये काही नगरसेवक नाराज आहेत. पक्षाकडे करणं म्हणतात. आपल्याला कोण आले काय त्यात आता आपण विरोध आहे. शारदा देशमुख म्हणा किंवा आणखीन कोण तिकडे नाराज आहेत. ते सगळ्या गोष्टी आता बोलायचं त्या वेळेला निवडणूक आयोगाला त्यांनी स्वातंत्र्य दिले. तुम्हाला काही याच्यात असते आलं तर या म्हणा आयोगाला. तेव्हा आता सप्टेंबरला जर पावसाळा असेल तर आपल्या दिवाळीत शिकला. घटक पक्ष परंतु अरुण डोंगरेंच्याबरोबर जी आमची लढत काल चर्चा झाली ही सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये अतिशय हसत खेळत आणि त्यांनी मान्य केलं. आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. घटक पक्षाचा घटक असलेले राजश्री संग्रामदास यांनी पहिला महापौर शिवसेनेचाच असेल. आता जोपर्यंत होणार नाही तो तिन्ही पक्ष सांगणार माहिती नव्हतं. ज्या सदस्य येतील तोच क्लेम करेल ना. मग ते मंत्री आम्ही म्हणतोय की आता ज्यावेळी आफ्टर इलेक्शन ज्या सदस्य त्या घटना ते आज कशा पुढे जातात. आपल्या मागचं कसं होतं. एक वर्ष काँग्रेस असायचं. दुसऱ्या वर्ष राष्ट्रवादी असायचं. असं 20 वर्ष होतं. आमचे जवळ 7-8-10 महापौर झाले. 7-8-10 कॅटेगरी मित्र झाले. उपमहापौर झाले. साहेब एकाला सुद्धा ना व्यवस्थित कामकाज म्हणजे ते कळेपर्यंत त्यांचा कार्यकाळ संपतो असंही होतं बऱ्याचदा. ते 6-6 महिने किंवा म्हणतात तू लोकांना आपल्याला पद मिळावायची इच्छा असते. तसं काय पाहिजे माहिती काय आयुक्त जे आहेत त्याने जर व्यवस्थित काम केलं व्यवस्थित तर पदरा अधिकारी गेली काय असा प्रश्न. म्हणजे लोकप्रतिनिधीने ठराव करावा लागतो वगैरे. परंतु त्याने जर वेळ आता 2.5-3 वर्ष कोण आहे किती यापूर्वी पहिल्या असं आणि काय असेल याच्यात सदस्यांना आम्ही जोडत होतो. पैसे खाते असते ते घेऊन बदल्या घेतात. आणि आता काय खरं ते थांबले. तू असं कोणता थांबले का ते काय थांबले ते सांगा. माझं असं नाही. यायोग्य मी ते आणल्या पाहिजे तसं. माणसाला एक खास कामावायला ते पण असतात. नगरसेवक असं होत नाही. अहो एक असे मी महानगरपालिकेत बघितले की वार्डातल्या सगळ्यांना लाईट बिल घेऊन बसतात. नगरपालिका विकल्पाळा पडतात. साहेब आपले अजितराव तुमचे नगरसेवक भागातून तो वाचलं ना तर त्यांचा मोजून दाखला आणून ती दिवसा दिवशी जाते. एवढं काम कसं आहे पोच मंगळ काय त्यांच्या भागात
तक्रार केली की त्यांचे कामगार सगळे पाठवून गटारी साफ करून दे तू तर एक लोढा आहे लोढा आहे. तुझ्या समजा अडाणी आणि अंबानीचा पण मुलगा आला 5-10 किंवा खात ती संपूर्ण शहर करून देते होय. हा गोकुळचे निर्माण शिक्षण झाले आणि आमच्या पेच्यात मंदिराला मी घेऊन त्यांची माझी भेट झाली. आता त्यांच्यानी माझी शासकीय विश्रामगृहात चर्चा झाली. हे झापलं बिपलं जे आले काही झापलं नाही. अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आमची चर्चा झाली. कोणी फुटली राजीनामे? नाही आता त्यांना आम्ही कोण करणार आहोत. मी बंटी पाटील, विनय कोरे आणि सर्व नेते मंडळीने आम्ही जो एक आमच्या मनातलं जे नाव आहे ते सर्व नेते मंडळी पुढं ठेवून अजून त्याला अंतिम स्वरूप घ्यायचं आहे. ते नाव त्यांना सांगण्याची जबाबदारी विश्वास पाटलांवर टाकली आहे आणि ते नाव सर्वमान्य होईल असा आम्हाला विश्वास आहे. चौघपेठे येतात म्हटलं ना मुंबईतच नाही काही चर्चा कधी करणार चौघ? आता चर्चेत चौकट आम्ही त्या स्टेटमेंट निवडून देऊ शकतो. ते नेते मंडळींना आम्ही नाव सांगणार ना. तो कोण करावं एक आम्ही त्यांना सुचवलेलं आहे. ही व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही सगळ्या नेते मंडळींच्या कारभार झाला आहे. तुम्ही दोघं करणार पण बाकीच्या दोघांना सांगणार नाही दोघांची चर्चा त्या चौघांची आहे. आता राहिलेल्या नेते मंडळींचे कारभार आलाच आहे. पालकमंत्री वगैरे पालकमंत्री त्यांचं केपी पाटील या दोघांना कारभार टाकायचा आहे. हे सगळं कधी साधारण या 2-4 दिवसांमध्ये नाही बघा ते काय म्हणतात की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला जाऊन बोलतो. आता त्यांनी सांगितलं मी नाही ना आता मला काय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्याचा फोन आले. आता त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आता दूर झालेली आहे. ती त्याने तिथं जाऊन सांगावं आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करावा असं त्यांना सांगितलेलं आहे. अरुण नवरीने जातात ते डेप्युटेशनला भेटून त्यांनी सांगायचं जे सांगितलेलं आहे ते आता ते होणार नाही ना. म्हणजे अमुक एक होणार त्यांनी जे सांगितलं असेल आम्हाला माहिती नाही काय सांगितलं. हे आताही नाव असताना माहितीतलं असणार आहे काय महाविकास आघाडीचं? महाविकास विकास नाही ही लढाई आमची जी निवडून झाली महाविकास आणि महाविकास आहे. ही एक सत्तारूढ गटाच्या विरुद्ध आम्ही हे शाहू महाराजांच्या नावाने आघाडी केली आणि निवडून लढली. आता वास्तविकतेने जर महाविकास आघाडी मार्फत लढवली असती तर पीन पाटील साहेब आपल्याकडे आले असते. मग माजी आमदार जे दोडाके गटाचे सतीश पाटील आले असते. अनेक उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे वगैरे तिकडे जाऊन नाही करते. म्हणजे ते काय असे काय महायुती तर त्यावेळी नव्हती जमा आलेली त्यामुळे तो प्रश्न नाही. तुम्ही उद्या भेटणार पीएम डेप्युटेशनला का नाही भेटणार? उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कानावर घालणार नाही. कानावर घाला म्हणजे त्यांनी मला विचारलं विचार करतोय मग आता नाही विचारत मी काय करणार. आता हे स्वतः जाऊन याने हा प्रश्न कुणी निर्माण केला आहे. आता तुम्ही अरुण डोंगरेंना सांगितले तुमची इच्छा आहे महायुतीचा बाबा त्याप्रमाणे आम्ही नाव देतो तुम्हीच सीएम डेप्युटी सीएमला सांगावं माझं समाधान झाले आणि मी राहिली कोणा त्यांच्याकडे आणि त्याच्या मुलाला मग त्यांची हे होती इच्छा की कौरव जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय तिकीट द्यावं ते मान्य केलं. प्रदेशाध्यक्षांना सांगून तिकीट देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. तर ते सांभाळले पाहिजे ना डॉक्टर. आता त्यांनी मागणी केली काल आम्ही तयार दाखवली. कोण आहे आता
असं कुठलं कोण आहे नव्हतं. काँग्रेसची मत असेल एकाही शक्यता आहे. आता महायुतीचा उमेदवार म्हणून आता कौलाला आम्ही त्यांना आता तिथं आंबेडकर साहेब एखादा दावा करण्यात केला त्यांना कारण काय त्याला दोघांनी सांगणार CNBC हा भाग आहे पण मुळात त्या CNBC आता त्यात मला जे प्रदेशाध्यक्ष आणि आंबेडकरांना मतदान असल्यामुळे आंबेडकरांना सांगून तिकीट देण्याचा आम्ही शब्द दिलेला आहे असं त्यात आणि आंबेडकरांना आम्ही ठेवायला काय म्हणलं आता हे ठीक आहे म्हणजे दोघे राजीनामा हे काढून पण CNBC कसं आहे संस्कृती कसा संबंध काय तर ते तुम्ही त्याला तुम्ही आता जो एक नाव दिले तो कुठल्या मतदारसंघ दक्षिण उत्तर सर्व मान्य होईल असं. मतदारसंघ कुठला करवीर दक्षिण सर्व मान्य होईल असं. तालुक्यातला कुठला असणार आहे सर्व मान्य होईल असं. तालुक्यातला विचारा मुंबई विचारा मग कलर विचारा तुझं नाव तुझं नाव काय काय तुमचं नाव सर्वमान्य मी कसं म्हणू शकतोय मी काय त्याचं साहेब महापालिकेचं काय तर आता महापालिका जिल्हा परिषद ऑफिस आहे ना की युतीवर हा युतीच कारण सर साहेब कसं आहे, 4 प्रभाग होण्याची शक्यता आहे होय मग त्यात कसं की आता तिथं तुमची नाराजी होऊ शकते जर स्वतंत्र लढलं तर हे बघा एकत्रितपणा लढवत आहे महानगरपालिका 4 वार्डांचा एक प्रभाग आहे शक्तिशाली माणसं लागतील एखादा जरी विकास असला तरी त्या तिन्ही शिटा या डोक्यात येते धरून 4 त्याला सर्वे करावं लागेल चांगली माणसं काढावी लागतील लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही